रोज रात्री स्वयंपाक झाल्यावर भांडी घासणे आणि किचन ओटा स्वच्छ करणे ही प्रत्येक गृहिणीच्या दैनंदिन दिनचर्यामधील एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. रात्रीच किचन आवरल्यामुळे सकाळी उठल्यावर मन प्रसन्न राहते आणि वेळेची मोठी बचत होते. चला तर ओट्यावरती पडलेला सगळा पसारा आता आपल्याला आवरून घ्यायचा आहे. तर त्यामुळे काय करते मी, भांडी सगळे गोळा करून घेतले, सिंकमध्ये घासून घेतले आणि स्वच्छ धुवून घेते. भांडे स्वच्छ धुवून घेतले सगळे की लगेचच रोज रात्री मी सुद्धा हे नळसुद्धा घासते. साईडची जी स्टाईल आहे ती सुद्धा रोजच घासून घेते आणि जे सिंक आहे सिंकसुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे. बघू शकतात तर नळ इथे चमकायला लागलेले आहे. रोज घासल्यामुळे हे नळ जे आहे ते चमकतात, सिंकही चमकते आणि ओटाही चमकतो. चला तर इथे आपलं सिंकही घासून झालेलं आहे, नळ स्वच्छ केले. आता बारी आहे आपल्या गॅसची. पाणी घ्यायचं, ताराची घासणी आणि खसा हे गॅस जो आहे तो घासून काढायचा आहे. याने काय होतं तर ओट्यावरील अन्नाचे कण आणि तेलकटपणा साफ केल्याने झुरळ मुंग्या होत नाही आणि रोजच्या रोज हलकी स्वच्छता केली तर आठवड्यातून एकदा मोठा डाग काढण्याची वेळ येत नाही. ओला कपडा करायचा आणि ओल्या कपड्याने गॅस ओटा आपला स्वच्छ करायचा आहे. तर रोज रात्री मी या रुटीननी माझं किचन स्वच्छ करत असते. आज मुलांच्या टिफिन बॉटल, आणखी परत देवाचे तांब्या पितळाचे भांडे आणि बघू शकतात सगळा पाळा मी आता आवरलेला आहे. तर कशी वाटली माझी रात्रीची किचनची स्वच्छता कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.